कहीं दूर जब साथी कोई जाए, ऐसा लगे कुछ छूटा ही जाए, छूटा ही जाए। कहीं दूर जब साथी कोई जाए, ऐसा लगे कुछ छूटा ही जाए, छूटा ही जाए। अच्छी बुरी यादों के आंगन में खुशियों के प्यार भरे फूल खिलाए, फूल खिलाए। कहीं दूर जब साथी कोई जाए, ऐसा लगे कुछ छूटा ही जाए, छूटा ही जाए। खता हुई हमसे कभी करना वो माफ, दिल से करते हैं दुआ खुश रहे आप। खता हुई हमसे कभी करना वो माफ, दिल से करते हैं दुआ खुश रहे आप। खुशी भी प्यार भी सुकून भी दर्द भी, कैसा ये दिन है, कैसी ये शाम, कैसी ये शाम। कहीं दूर जब साथी कोई जाए, ऐसा लगे कुछ छूटा ही जाए, छूटा ही जाए। हंसी खुशी जैसे दिन अब तक बीते, आपका जीवन ऐसे आगे भी बीते। हंसी खुशी जैसे दिन अब तक बीते, आपका जीवन ऐसे आगे भी बीते। अब तक जो सपने पीछे छोड़ आए, प्रभु की दया से वो पूरे हो जाए, पूरे हो जाए। कहीं दूर जब साथी कोई जाए, ऐसा लगे कुछ छूटा ही जाए, छूटा ही जाए। हम सभी दिल से ये कह रहे, रातें दिवाली हो दिन हो सुनहरे। हम सभी दिल से ये कह रहे, रातें दिवाली हो दिन हो सुनहरे। प्रेम भक्ति की ज्योति अब जागे, मन के बगीचे में खुशियाँ ही आए, खुशियाँ ही आए। कहीं दूर जब साथी कोई जाए, ऐसा लगे कुछ छूटा ही जाए, छूटा ही जाए। अच्छी बुरी यादों के आंगन में खुशियों के प्यार भरे फूल खिलाए, फूल खिलाए। कहीं दूर जब साथी कोई जाए, ऐसा लगे कुछ छूटा ही जाए, सब कुछ
छूटा ही सुस्वागतम, जाए। सुस्वागतम. आज आपण प्रल्हाद भोये काका यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मी सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे आणि त्यांच्या अपशिष्ट नातेवाईक मित्रमंडळी, त्यांच्या कामातील सर्व सहकारी यांचं मी भोये परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आज प्रल्हाद भोये काका यांनी 1991ला रेल्वेमध्ये नोकरीला सुरुवात करून आज त्यांचा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. की सेवानिवृत्ती म्हणण्यापेक्षा त्यांनी 1991 ते 2026 असा 60 वर्षाचा सुदीर्घ प्रवास केला. त्या सेवापूर्तीचा त्यांनी त्या सेवेची पूर्तता आजच्या या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी अखंड अविरत रेल्वेची सेवा केली आणि शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी काम केलं. तर ती सेवापूर्ती म्हणून मी म्हणतो की त्यांनी जो 8 तास केला होता त्या 8 तासाची पूर्तता आज त्यांनी केलेली आहे. तर त्या निमित्तानं आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचं उपस्थित आपले नातेवाईक मित्रमंडळी यांचं की 1991ला त्यांनी सर्व्हिस जॉईन केली रेल्वेची आणि आज त्यांनी 33 वर्ष वयाची रेल्वेची सेवा केली. मी म्हणेन 36 वर्ष त्यांनी रेल्वेची सेवा केली आणि अविरतपणे अखंड अशी केलेली ही सेवा मी म्हणेन की एक प्रकारची देशसेवा, राष्ट्रसेवाच आहे. कारण आज भारतीय रेल्वेमध्ये काम करत असताना रेल्वे आपल्याला संपूर्ण देशाच्या नागरिकांना सेवा देते आणि त्यामध्ये सेवाकामध्ये हे वरिष्ठ तंत्र टेक्निशियन म्हणून त्या पदावर ते काम करत होते. महालक्ष्मी वर्कशॉप वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून ते पश्चिम रेल्वेत काम करत होते. तर त्यांची जी सेवा आहे ती अखंडत्वाला येण्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. की 20 मे 1966 त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्या निमित्ताने आज त्यांना 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम इथे आयोजित केला गेलेला आहे. की आज सोनियाचा दिवस अमृते पाहिला. आज हा त्यांच्या जीवनातला सोन्यासारखा दिवस आहे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे आपण म्हणतो की बहुत पुण्याचा साठा असेल तो ह्या इथपर्यंत म्हणून पोचतो. सर्वांच्याच नशिबाला पूर्ण अखंड सेवा कधी कधी येत नाही तर ते भाग्यवान समजू आपण त्यांना की आज त्यांनी त्यांच्या सेवेची पूर्तता पूर्ण अखंडत्वाला केलेली आहे. तर म्हणून मी म्हणेन की बहुत सुकृतांची जोडी सर्वांच्याच नशिबाला हे पुण्याही नसते आणि त्यांनी या सेवेतून अखंडता आणलेली आहे. आयुष्याच्या नव्या प्रवासाचे नाव जरी सेवानिवृत्ती असेल, मी म्हणेन की आयुष्याच्या या प्रवासाचे नाव जरी सेवानिवृत्ती असेल तरी ती सेवानिवृत्ती त्यांच्या आयुष्याला नवी क्रांती घडून देईल. ती सेवानिवृत्ती त्यांच्या आयुष्याला नवी क्रांती घडून देईल आणि हे करत असताना त्यांच्या करावर त्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांचं जे आयुष्य आहे त्यांच्या ज्या मनोकामना आहेत किंवा त्यांनी जे संकल्प केले ते सर्व पूर्ण होत आणि त्यांना या प्रसंगी त्यांना आरोग्यमय वातावरणात त्यांनी पुढचं जीवन त्यांनी जगावं आणि आयुष्याच्या या सफरीमध्ये त्यांनी अनमोल असं योगदान या रेल्वेच्या सर्व्हिसमध्ये दिलेलं आहे. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम, जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. आता त्यांनी जे कष्ट मेहनत घेतलेली आहे ते त्याच्याच पूर्ततेतून त्यांनी सेवा केलेली आहे. पुन्हा त्यांच्या खडतर प्रवासात ते आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही आणि निश्चितच त्यांना आपण चांगल्या शुभेच्छा या ठिकाणी देऊ. तर कार्यक्रमाची सुरुवात शुभेच्छा समारंभाने होत आहे त्यांना सेवानिवृत्तीच्या निमित्तानं. तर मी मान्यवरांचं स्वागत शब्द सुंदरांनी केलेलंच आहे. तर मी उपस्थित सर्व नातेवाईक आपतेष्ट परिवार
त्यांच्या परिवाराच्या वतीने मी विनंती करेन की त्यांच्या जीवनावर 2 शब्द आपण आपल्या वतीनं या ठिकाणी प्रगट करावे. काय आवाज येतोय का सगळ्यांना? मी अनुष्का प्रल्हाद होय. आज आपण सगळे माझ्या बाबांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी जमलो आहोत. खरं तर जेव्हा आम्ही बाबांच्या या सोहळ्याची आम्ही तयारी करत होतो तेव्हा बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारलं, जेव्हा आम्ही आमंत्रण करत होतो की खरंच तुमची रिटायरमेंट आहे का, खरंच म्हणजे तुम्हाला 60 वर्ष झाली आहेत का, की तुम्ही व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्या. कारण त्यांच्याकडे बघून कोणालाही वाटत नाही की ते 60 वर्षांचे. तर मग ते त्यांनी फिजिक मेंटेन केलं, त्यांनी त्यांचं फिजिक मेंटेन केलं, त्यांना सल्यूट आहे. हे एवढं कोणालाच जमत नाही. आणि जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा आपल्याला जेव्हा बोलतात की बाबांविषयी निबंध लिहायचा आहे, तेव्हा किती काय काय आपण लिहितो. पण आता जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा शब्द सुचत नाही. तर बाबांविषयी कायच बोलायचं. रात्री मला झोप लागायची नाही मी लहान असताना, तेव्हा मला खांद्यावर घेऊन ते रेडिओवरती गाणी लावून नाचायचे. नंतर मी आता IT मध्ये जॉब करते. मला माहिती आहे की विकेंडची जी आपली सुट्टी असते त्याचं काय महत्त्वाचं असतं. सॅटर्डे संडे कधी येतं अक्षरशः असं होतं. पण गेली कित्येक वर्ष जेव्हा आम्ही अबॅकसचा क्लास लावला होता तेव्हा त्यांची एकमेव रविवारची सुट्टी त्यांनी त्याग केली आहे. मला रोज सकाळी बदलापूरला क्लासला सोडायला घेऊन यायचे, परत घेऊन यायचं, घरी घेऊन यायचे. हे त्यांचा खूप एक मोठा सॅक्रिफाईस आहे. आणि बाकी तर आपण काय किती आई वडील आपल्यासाठी करतात आपल्याला तर माहीत पण नसतं. नंतर असे बरेच किस्से आहेत. मी खूप काय काय ठरवलेलं पण आता मला काही आठवत नाही आहे. पण त्यांचं हे जे त्यांचं कामाविषयी त्यांचं डेडिकेशन आहे ते म्हणजे एवढं कोणाचंच नसतं. कारण मला माहिती आहे ते स्वतः मला बोलले की मी कालचा शेवटचा दिवस होता त्यांचा, शेवटच्या दिवसापर्यंत ते काम करत होते. आणि हे एवढं म्हणजे मी तरी नाही बघितलंय कोण एवढं करताना. वयाच्या 60व्या वर्षी त्यांचं कामसुद्धा हेवी मशिनरीवालं आहे. ते अजूनही ते तेवढाच डेडिकेशननी करतात. आणि अजून काय मी त्यांना हेच म्हणेन की तुम्ही पुढे आता तुमच्या जीवनामध्ये आराम करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, माझा बाबा रोज सकाळी 5ची ट्रेन पकडून इथून नेरळवरून जातात. रोज त्यांचा 4चा अलार्म असतो. रोज सकाळी एवढे वर्ष ते 5ची ट्रेन पकडून जातात. तेवढा त्यांचा 2 तासांचा प्रवास जायचा यायचा असतो. परत तिथे काम करतात ते वेगळं. एवढा त्यांनी कष्ट घेतलेले आहेत आणि जे आम्ही बघितले आमच्यासाठी. सो हे पण एक आहे. सो आता त्यानंतर तुम्ही आराम करा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि छान राहा. बाबाराव भोये सॉरी, माझ्या घरात राहून देखील मी त्यांचं नाव मला माहीत नव्हतं. या सत्कार मूर्तीच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व बंधू भगिनी, त्यांचे नातेवाईक, त्यांची मित्रमंडळी आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम मला अचानक परवा दिवशी माहिती पडला. स्वतः भोये माझ्या घरी आले आणि मला सांगितलं की माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. मला एक छोटासा आश्चर्याचा धक्का बसला. एवढ्या लवकर सेवानिवृत्त होणार? बरोबर आहे, काळ कोणासाठी थांबत नाही. काळ हा सतत वाहतच असतो. भोयेच्याबद्दल सांगायचं तर हे जवळपास म्हणजे माझ्या कुटुंबातले असं मला वाटतं. याचं कारण असं की नेरळमध्ये जेव्हा मी नवीन घर बांधलं त्यावेळेस त्या घरामध्ये राहायला आपल्या भोयताई आल्या, ते आले आणि ह्या ताई म्हणजे त्यांना एक मागतो मुद्दे मागतो. आम्हाला 3 मुली आहेत. 3 मुली त्यांच्याबरोबर आवडले, 3 मुली त्यांच्या संघटित झालेले आहेत. आणि भोयचं तर काय विशेषच होतं.
कमी बोलणं, परंतु जास्त त्याच्यातून भाषण अशा प्रकारचा अभिप्राय होता त्यांचा. त्यांची 35 वर्षांची सेवा अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे. त्यांच्या मुलीचा अनुष्काचा जन्म म्हणजेच आमची नात, तिचा जन्म आमच्या घरात झालेला आहे. त्याच्यानंतर मग ते बाहेर दुसरीकडे राहायला गेले टाटा कॅम्पमध्ये. परंतु आमच्या इथे त्यांच्याबद्दलचा जो आमचा अनुभव आहे हा अतिशय चांगला आहे. भाडेकरून आम्ही मानतच नव्हतो. ते कुटुंबातलेच सदस्य अशा प्रकारे त्यांनी रिलेशन तयार केलं होतं. तर आज त्यांचा हा सत्काराचा कार्यक्रम, जीवनमुलीचा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या जीवनातला एक अत्युच्च क्षण आहे. आमच्या जीवनातला अत्युच्च क्षण आहे. कारण सेवानिवृत्त हा जो दिवस असतो, हा दिवस आनंदाचाही असतो आणि दुःखदायी असतो. आनंदाचा कसा असतो, त्याची काय 30, 35, 40 वर्ष सेवा केलेली असते. त्या सेवेमध्ये आता अनुष्काने सांगितल्याप्रमाणे जे कष्ट सहन केलेले असतात, रेल्वेने जाणं येणं, त्याचे काम करणं, दिवसभर त्याची घालवणं, हा प्रकार जो असतो तो प्रकार आता उद्यापासून कळणार आहे. म्हणजे आज शेवटचा दिवस झाला, उद्यापासून ते कष्ट तुम्हाला मिळणार म्हणजे करावे लागणार नाही आणि म्हणून तुमच्या चेहऱ्यावर थोडा आनंद दिसतो. परंतु दुसरी बाजू जर पाहिली तर हा दिवस म्हणजे एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात अश्रू अशा प्रकारचा दिवस आहे की ज्या प्रकारे एका डोळ्यात हसू असतो, आनंद असतो रिटायरमेंटचा, त्याचप्रमाणे दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. कारण आत्तापर्यंतचे आयुष्य मित्रांच्या संगतीत त्या ठिकाणी काढलं, ते आयुष्य आता बंद होणार असतं. आता घरी बसण्याची वेळ येणार असते आणि तो त्यांचा विरह मित्रांचा सहकारांचा तो विरह सहन करावा लागणार असतो आणि म्हणून दुसऱ्या डोळ्यात अश्रू असतो. तर अशा प्रकारचा हा सुखद आणि दुःखद असा दिवस असतो आणि हे अतिशय चांगल्या प्रकारे भोयांनी अनुभवलेला आहे. आणि तोच दिवस आमच्या लेकीच्या म्हणजे काहींच्या जीवनात पण येणार आहे आणि त्या भावना त्यांनाही अनुभवायला मिळणार आहे. तर मित्रांनो, भोयांच्याबद्दल सांगायचं तर अतिशय कमी वेळात, अतिशय कमी पिरियडमध्ये आणि त्यांनी जास्त मित्रपरिवार जास्त जोडलेला आहे आणि नेरळमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःची चांगली प्रतिमा तयार केलेली आहे. तर अशा प्रकारची व्यक्ती आमच्या जीवनात आली आणि स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्याच घरात राहिले, आमच्याच घरात पहिली मुलगी त्यांची झाली आणि आम्हाला एक 3 मुलींच्या मार्फत लाभले. अशा प्रकारचं म्हणजे जीवन आमचं सगळं गेलं आहे. मित्रांनो, आजच्या दिवशी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. कारण शेवटी हा दिवस पुन्हा आयुष्यातून येणारा नसतो, हा एकदाच दिवस येणारा असतो आणि या दिवसाचं महत्त्व त्यांच्या आयुष्याचं जीवन फार महत्त्वाचं आहे. तर त्यांना अशा प्रकारे त्यांचं हे सर्व्हिसचं जीवन संपलेलं आहे आणि आता उद्यापासून त्यांना नवीन जीवन मिळणार आहे, नवीन जीवनाचा अनुभव मिळणार आहे, नवीन आयुष्य त्यांना अतिशय सुखसमृद्धीचं जावं. आतापर्यंतही त्यांचं आयुष्य चांगलंच गेलेलं आहे, याच्या पुढचं आयुष्य त्यांना चांगल्या प्रकारे अनुभवायला मिळावं, सुखसमृद्धी लाभावी. पुढे मुलींची हे सगळे जे कार्यक्रम आहेत हे सुद्धा त्यांच्या आयुष्यात चांगल्या प्रकारे व्हावे अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि आयुष्यभर दोघांनी एकत्रित आनंदात सुखात समृद्धीत राहावं, वागावं अशा प्रकारे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्याकडे राहत असतानाचे अनुभव सांगितले भोये काकांविषयी, त्यांच्या फॅमिलीविषयी. तर कोणासोबत बोलणं जास्त नाही पण नेमकंच आणि महत्त्वाचं तर असे आमचे भोये काका यांच्याविषयी बोलावं तेवढंच थोडं आहे. मला वाटतं रुपाली ताई बोलायला तयार आहे. तर या ताई. जेवणाचं आपण चालू केलेलं आहे तर मग त्यांना सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे.
आता डायरेक्ट आता मी तर आपल्याला सगळंच सांगितलं आहे. एका डोळ्यामध्ये अश्रू असतात ते आनंदाचे, एका डोळ्यामध्ये दुःखाचे असतात. कारण आपण जेव्हा कामाला असतो तेव्हा सगळे लोक आपल्याला वावा करतात की असं बोलतात. पण नंतरच्या वेळेला आपण पुढे जातो तेव्हा तेवढं कुणी आपल्याकडे लक्ष देत नाही. त्यांचं सांगायचं तात्पर्य असं की आम्ही घरच्यासारखंच एकत्र राहिलो नाही. आम्ही 7-8 जणीचं ग्रुप येतो, एकदम घरच्यासारखं आहे. तिची आई जेव्हा तिला सोडायला आली तेव्हा ती माझ्या तात्यात घेतली, माझी बोलले तर तुम्ही काय ते बघायला. आणि क्लासला जाताना पण तेच सांगितलं, ताईची मला पण सगळं व्यवस्थित केलं. भाऊजींचं तर एवढं कौतुक आहे, तिचं नाव आहे पण भाऊजींचं पण एवढं कौतुक आहे की आम्ही सहलीला जायचो, रात्री 2-2 वाजता उठायचो. त्यावेळेला भाऊजी माझी बॅग घेऊन ते आधी पुढे जायचे, काही पुढे जायचं नाही तरी चला. आणि काही मिठाई वगैरे आली तर मला आवडायची, त्यांना माहीत असायचं. तर ते आवर्जून परीक्षेला सांगायचे, हे ताईला मिठाई ठेवलीस का, ताईला मिठाई ठेव, नसली तर मला सांग, मी परत पुढं आणतो. अशा आमच्या भाऊजींची सेवा तिचा कार्यक्रम छान झाला आहे. त्यांना आरोग्य आणि देव त्यांना पुढच्या भविष्यासाठी आरोग्य देव आणि हे करेल. मी माझं मान्य करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपण आमचे भोईदादा यांच्या रिटायरमेंटसाठी जमा झालो आहे. खरं तर या रिटायरमेंटची सूचना मला 1 महिना आधीच आमच्या सिस्टरांनी दिलेली आणि गेले 6-7 वर्ष झाले मी या फॅमिलीशी निगडीत आहे. कारण आमच्या सिस्टरांच्या सहवासाने मला त्यांच्या फॅमिलीची ओळख झाली आणि जिथून म्हणजे त्यांच्या घरी येणं जाणं चालू झालं. मी त्याच्यासोबत राहिलेली पण आहे. अतिशय मनमिळावू स्वभाव आणि भाऊचा असा प्रत्येक बाबतीत सिस्टरांना पण सहकार्य. आणि मला वाटतं गेले 36 वर्ष त्यांनी ही रेल्वेमध्ये सेवा केलेली आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे. कारण त्यांचं जे रुटीन आहे ते मला तरी वाटतं कधी चुकलं नव्हतं आणि त्याच्यामुळेच त्यांना उत्तम आरोग्य पण देवाने दिलेलं आहे. आणि खरं तर रिटायरमेंट होईपर्यंत कोणतंही डिपार्टमेंट असू दे तिथं सेवा देणं, काम करणं याच्यासाठी देवाचा सुद्धा आशीर्वाद लागतो असं मी म्हणेन. कारण रोजचं रुटीन असतो, येणं जाणं असतो, हे करत असताना आपण सेवा पण करत असतो. आणि खरोखर या दोन्ही दाम्पत्यावरती या जोडप्यावरती देवाची खरंच कृपा आहे. कारण आमचे सिस्टर पण अतिशय चांगल्या उत्तम प्रकारे आरोग्य विभागामध्ये सेवा देतात आणि भाऊनी पण रेल्वे डिपार्टमेंटमध्ये त्यांची 36 वर्ष सेवा अतिशय उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे. कोणताही आळस किंवा कोणताही कंटाळा न करता. कारण मला आता मी त्यांची निगडीत असल्यामुळे एक घटना समजली. गेल्या महिन्यात त्यांच्या हाताला मार लागून त्यांना साहेब बोलले की साहेब तुम्ही 1 महिना रजेवर राहा. पण तरी देखील ते रजेवर न राहता त्यांनी कंटिन्यू आपली ड्युटी केली. कारण ते म्हणतात 1च महिना माझा राहिलाय. इतकी कार्यतत्परता असल्यामुळे मला वाटते आजचा हा सुखाचा क्षण त्यांच्या आयुष्यात आलेला आहे. आणि खरोखर उत्तम प्रकारे सेवा कशी करावी या दोघांकडनं पण शिकायला मिळालंय. कारण मी त्यांच्या सहवासामध्ये राहिलेले आहे. घरामध्ये पण अतिशय उत्तम खेळीमेळीचं वातावरण. आणि त्यांची मोठी मुलगी ही इंजिनिअरिंग करते आणि आदिती ही मास्टर सायकोलॉजीमध्ये मास्टरकी करते. आणि मुली पण खूप उत्तम. कारण मला पण त्यांचं सहकार्य खूप लाभलेलं आहे. आणि असं या त्यांच्या सोहळ्याला आज उपस्थित राहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि पुढील आयुष्य त्यांना सुखसमृद्धीचं जावो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची जी स्वप्न आहेत ते पूर्ण हो. आणि देवाने त्यांना दोघांना पण चांगल्या पद्धतीने आयुष्य जगण्यासाठी सहकार्य करावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. रुपालीताईंनी त्यांच्या जीवनातले अनुभव या ठिकाणी व्यक्त केले. तर मला आता एक अनुभव आला. माझा छोटा मुलगा, त्याला म्हटलं आपल्याला रिटायरमेंटला जायचं आहे. तो म्हटलं पप्पा रिटायरमेंट म्हणजे काय असते. कारण त्यांनी रिटायरमेंट बघितली नाही. माझे बाबा रेल्वेत होते, ते रिटायर झाले तेव्हा त्याचा जन्म नव्हता. सासरे रेल्वेत होते, ते रिटायर झाले तेव्हाही त्याचा जन्म नव्हता. आज तो पहिल्यांदाच या कार्यक्रमाला आला. तर तो म्हटला पप्पा रिटायरमेंट म्हणजे नेमकं काय. तर मी त्याच्या बालवयाला सांगू शकलो नाही की रिटायरमेंट म्हणजे नेमकं काय. पण त्यांनीच मला उत्तर दिलं, पप्पा ते मॅचमध्ये जिंकतात ते म्हणजे रिटायरमेंट. तर बोलो हो, ते काका आज जिंकले. मी म्हणेल नक्कीच काका आज जिंकले. कारण आजच्या काळामध्ये ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये नोकरी करणं खरोखर खूप जिकरीचं काम आहे. आणि ते करत असताना ते पूर्णत्वाला नेणं
ही खूप मोठी गोष्ट आहे. मगाशी काकांनी सांगितलं की एक दुःख पण आहे आणि आनंद पण आहे. तर दुःख पण आहे, पण आनंद हा पण आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनात साधा तरुण माणूस मुंबईला जाणार आहे बाबांनो, एवढी वाईट अवस्था आहे. नव तरुण माणसाला मुंबईसारख्या ठिकाणी एक दिवस जायला घाम येतो आणि ह्या माणसाने आज 36 वर्ष सर्व्हिस मुंबईला केली. ही खूप मोठी, मी म्हणेल खूप मोठं योगदान आहे या ठिकाणी. तर मला ते आठवलं म्हणून सांगितलं. तर आमच्या सोसायटीमधील मिलिंद साहेब नागमल हे काकांविषयी मनोगत व्यक्त करतायत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द व्यक्त करा. नमस्कार, मी मिलिंद नागमल. तर आम्ही मुंबई सोडून पहिल्यांदा आम्ही नेरळला आलो टाटा कंपनीच्या सोसायटीमध्ये, टाटा बिल्डिंगमध्ये. त्यावेळी आम्हाला असं नवीन असं कोणच नव्हतं, असं ओळखीचं परिचयाचं असं कोणच नव्हतं. त्यावेळी आम्हाला ही जोडी भेटली. ज्यावेळी आम्हाला नेरळमध्ये आश्रय दिला. आश्रय म्हणजे आमची पहिली ओळख ते बिल्डिंगपासून जे आहे ते आत्तापर्यंत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सोसायटीच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये काही असो त्यांचा नेहमी हातभार असतो. बहिणींचा, दादांचा, काही नागमल हे काम करतो तू हे घे, नागमल तू हे काम करतो, नागमल तू हे घे. म्हणजे प्रत्येक कामामध्ये त्यांचं सहकार्य असतं आणि त्यांचा स्वभाव दोघांचा पण शांत आहे. भाऊचा तर लय शांत आहे, पण आहे तशा, पण ह्या थोड्या बुक आहे. पण दादा एकदम शांत आहे आणि त्यांचं नेहमी त्यांचं हेच असतं नेहमी सत्याला धरून ते चालणार आहेत पहिल्यापासून. त्यांना असं वागवून काहीच आवडत नाही. आणि त्यांनी आम्हाला पहिल्यापासून आम्ही आलो तर घरात सिलेंडर नसतो म्हणजे काही आम्हाला घरामध्ये त्याच्यापासून खूप सहकार्य केलं या फॅमिलीने. मी साईची आणि हीच प्रार्थना करतो या दोघांना चांगलं आयुष्य मिळू दे, त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे. आणि असेच आम्हाला नेहमी, आता मी कल्याणला शिफ्ट झालो आहे पण आम्ही वळतो तुमच्याकडे येणारच आहोत. आमच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना पण. सभी लोगों को नमन करते हैं. और आज हमारे वरिष्ठ टेक्नीशियन श्री प्रहलाद भोईर सर जी का बिदागरी समारोह है, इसलिए धरती पे हम आए हैं और इस धरती को भी हम नमन करते हैं. मेरा नाम सूर्यमणि कुमार हुआ. हम नालंदा डिस्ट्रिक्ट बिहार से बिलोंग करते हैं. ये हमारे बहुत ही करीबी रहे हैं, इसलिए हम लोग आज यहाँ पे उपस्थित हुए हैं. 2 शब्द है इनके लिए. ये फूल फूले, ये बाग दुआ कर रहे हैं. हम बोगी लिफ्टिंग परिवार के तरफ से फर्ज अदा कर रहे हैं. हम जिनके तजुर्बों से सीखे हैं हम बहुत कुछ, ऐसे हुनरबाज को विदा कर रहे हैं. हम लोग कहते हैं कि बिदागरी होने के बाद याद नहीं आते हैं, ऐसी भावना नहीं रखनी चाहिए. दोस्त वही चीज होते हैं जो खुदा होती है. यादें तब आती है जब दोस्त एक दूसरे से जुदा होते हैं. प्रहलाद भोईर सर ने 36 साल वेस्टर्न रेलवे में अपना पूरा सर्विस काल का योगदान दिया. ये बहुत सराहनीय है. और सबसे बड़ी चीज तो यह रहा हमारे लिए कि इन्होंने, आज इनकी बिदागरी समारोह था और कल तक इन्होंने अपना योगदान दिया. ये सबसे बड़ी सराहनीय चीज है. ऐसा मैंने बहुत कम ही देखा हूँ. और आने वाला तो मैं नहीं था, लेकिन किसी कारण बस यहाँ पहुँच गया. इसलिए मैं आप लोग सबको धन्यवाद देता हूँ. इस धरती पे आने का मौका मिला नेरल में. मैं नेरल आया था आज से 12 साल पहले और फिर 12 साल बाद यहाँ पे आया हूँ. अगर कुछ गलतियाँ हुआ होगा तो आप लोग से क्षमा प्रार्थी हूँ. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखी कोणाला बोलायचंय? आजचे उत्सवमूर्ती प्रल्हाद आणि सगळे इथे जमलेले माझे सहकारी तसेच कुटुंबीय. आज प्रल्हाद ॲक्च्युअल रिटायर्ड झालेला आहे, पण तो त्याची सेवेतून फक्त रिटायर्ड झालेला आहे. पण त्याची जी सेकंड इनिंग आहे ती आजपासून ती सुरू झालेली आहे. आणि प्रथम माझं मी नाव सांगतो. माझं नाव नरेंद्र कोटकर. मला आणि प्रल्हादला आमच्या ज्या दोस्तीला जवळजवळ 44 ते 45 वर्ष झाली.
तेव्हापासून आम्ही दोस्त आहोत. प्रल्हादची जी सर्व्हिस झाली ती सर्व्हिस 36-37 वर्ष ज्या लोकांनी सांगितलं की रेल्वेमध्ये झाली, त्याच्या आधी त्याची सर्व्हिस कमीत कमी 4 ते 5 वर्ष अलिबाग नगर परिषदेमध्ये झाली. म्हणजे त्याला सर्व्हिसला एकूण वर्ष झाली जवळजवळ 40 वर्ष. तिकडची 3-4 वर्ष, इकडची 36 वर्ष, म्हणजे 40 वर्ष सर्व्हिस झाली त्याची. आमचा जो मित्रमंडळीचा परिवार होता त्याच्यामध्ये आमच्या सर्वात पहिला जो लागला तो प्रल्हाद जॉबला. आम्ही कोणी शिक्षण घेत होतं, कोणी बाकीचं काही करत होते, परंतु सर्व्हिसमध्ये हा प्रल्हाद पहिला लागला. आम्ही ज्या वेळेला आम्ही कोर्लाई गावचे, मुरुड तालुक्यामधील कोर्लाई आमचं गाव आहे. कोर्लाई गावामध्ये आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र असायचो. परंतु ह्याची ड्युटी जी शिफ्ट वाईज ड्युटी असायची, कधी मॉर्निंग असायची, कधी दुपारी असायची, कधी नाईट असायची. परंतु हा आमचा पठ्ठ्या नाईट जरी झाली तरी सकाळी घरी आंघोळ करून आमच्या इकडे हजर असायचा. कारण सगळे माझ्या घरी मित्रमंडळी आम्ही जमायचो एकत्र. प्रशांत असेल, आनंद असेल, अशी बरीचशी मंडळी आहे जी आम्ही एकत्र दिवस घालवलेले आहेत. आणि जो काही खर्च होईल त्यावेळेला आमच्या खिशामध्ये पैसे नसायचे, सगळा खर्च हाच करायचा. कारण हा एकटाच सर्व्हिसला होता. पण त्यांनी कधीही त्या पैशाचा विचार केला नाही. घरी परशुभाऊ त्याचे जे मोठे बंधू आहेत ते सुद्धा रेल्वेमध्ये होते आणि ते ठाण्याला असायचे. तर मग शेवटी घरचा कमवता हा एकटाच असायचा. त्याचं घर सांभाळून, त्याची नोकरी सांभाळून, त्याचा मित्र परिवार सांभाळून हा स्वतःचं ड्युटी सांभाळत असे. म्हणजे जवळजवळ 40 वर्ष. आता आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय सर्व्हिसमध्ये घेत नाहीत. म्हणजे 18 वर्षानंतर आपण जॉबला लागतो. त्याच्यानंतर 18 आणि जवळजवळ 42 वर्ष, त्याची कमीत कमी 40 वर्ष सर्व्हिस केली त्यांनी. आणि एवढी सर्व्हिस करणं हे खाऊ नाही आहे. म्हणजे ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये पूर्ण सर्व्हिस करणं हे खूप तो भाग्यवान आहे. म्हणूनच त्यांनी हा जो पैलतीर गाठलेला आहे त्याला खूप खूप सलाम. तर पुढचं त्याचं जे उर्वरित आयुष्य आहे ते सुख, समाधान, समृद्धी आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करून माझे शब्द पूर्ण करतो. इथे जमलेले सगळे नेरळकर, कोर्लेकर त्यांना प्रणाम. प्रल्हाद मामाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांची सर्व्हिस पहिले नगरपालिकेमध्ये होतेच, पाणी खात्यामध्ये. नंतर ती नोकरीवर, सरकारी नोकरीवर ठोकर मारणारा पहिला प्राणी म्हणजे प्रल्हाद होय. त्याच्यावर भरपूर वादावाद झाले, मोठे भाऊ चिडले. नंतर माझ्याबरोबर दादाला पण 1 वर्ष वापरले, मासेमारी पण केली. आणि नंतरचा काळ सेंटर हॉटेलमध्ये, सेंटर म्हणजे आताचं सहारा, त्यांच्याबरोबर आपले प्रमोद भाऊ पण 1-2 वर्ष सर्व्हिस केली. आणि महालक्ष्मी परेल असं प्रवास करून आज ते रेल्वे यार्डामध्ये आलेले, यार्डामध्ये विश्रांतीला आलेले. आता ते जास्त धावणार नाही. आता मस्त त्याने आराम करावा. त्यांना ईश्वर कृपेने लवकर सबसिडी गॅस बीस लवकर मिळावा, जास्त टेन्शन नाही आलं पाहिजे. का असेल ती सुविधा. आणि आयुरारोग्य तर त्यांचं चांगलंच आहे, प्रश्न नाही. त्यांची बॉडी लँग्वेज, देहबोली आणि मित्र मिळवण्याचा जो मान आहे त्यांचा, मित्र कमवायचा, ही एक कला आहे त्यांच्या अंगात. माझं नातं असं आहे की एका सेलफोनमध्ये 2 सिम असतात तसं माझं नातं आहे. तर काय सांगायचं तुम्हाला, मामा पण खास मित्र पण, असं डबल सिमचं नातं आहे. कधी चिडणार, कधी भांडणार, एखाद्याचे जिरवायचे असेल ते जिरवणार, असे सगळे उद्योग करून आम्ही आज पंथाला लागलेलो आहोत. तर उर्वरित आयुष्य तर त्यांचं छान जाणारच आहे. त्याला काही मटण मच्छी लागली मला फोन कर, मी घेऊन येईन ससुंडा करून डायरेक्ट.
तब्येतीचा ख्याल करा. आणि त्यांच्या मुली पण आता योग्य उच्च शिक्षित आहेत, कसलं टेन्शन नाही. मामीची पण त्यांना यशस्वी पुरुषामागे, नाही तर मामी पण माझ्याबद्दल काय बोलतच नाही, मामाची तारीफ करत राहील. मामीची पण म्हणजे कसं ते युगपुरुष असतात ना, त्यांच्या मागे यांची साथ असते. तसे आमच्या युगपुरुष प्रल्हाद मामा यांना आई एकविरा उदंड आयुष्य प्रदान करो. 6 तारखेला बंगला बुक केला, एकविरेला आलाच तर चांगला आहे. मटणाचा खर्च तूच कर, आम्ही भांडी उचलायचं काम करतो. तर येणारं आयुष्य सुजलाम सुखलाम जाओ. आई एकविरेच्या कृपेने तुला एनर्जी प्राप्त हो. जमलंच तर एनर्जी ड्रिंक घेत राहा संध्याकाळी. म्हणजे कसं आता उन्हाळा आहे, तुला लिक्विड पोटात पाहिजे. भात नसलं तरी चालेल, पण लिक्विड जास्त पाहिजे, पाणी जास्त प्यायला पाहिजे. चला, तर आज इथे चंद्रभाऊ समोर आहेत, ते रेल्वेमध्ये त्यांच्याबरोबर एकदा गेलेलो वर्कशॉपमध्ये. हां, अशी ज्येष्ठ मंडळी आहे, प्रमोद भाऊ आहे, माझे ज्येष्ठ मामा प्रल्हाद मामा, वर्ष मामा, तेही रेल्वेवाले आहेत. म्हणजे आमचा अर्धा स्टाफ रेल्वेमध्ये काम करत आहे. आनंद आहे. आता यापुढचं आयुष्य निखळ हास्य विनोदाने आणि बिना कटकटीन जाओ. तुझा 2-3 तासचा प्रवास वाचला. आता गाडी आठवत राहू द्या, मस्त मजा करा. पिकनिकला बी जा, तुम्हाला रेल्वे फ्रीच आहे. वरच्या गावापासून रेल्वे चालू होते ती डायरेक्ट खालच्या गावापर्यंत, कुठे पण जाऊ शकता तुम्ही. चला, एवढं बोलून 2 शब्द आवडते इतरांना पण बोलायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंदूर अमर रहे चमके सिन्होरा, वट सावित्री का पूजन सफल हो मेरा. सिंदूर अमर रहे चमके सिन्होरा, वट सावित्री का पूजन सफल हो मेरा. लाल चूड़ियां कलाई में खनक के कहे, संग साजन का सातों जन्म तक रहे. लाल चूड़ी कलाई खनक के कहे, संग साजन का सातों जन्म तक रहे. तो रोती हूँ मैं, तुम दीपक तेरी ज्योति हूँ मैं, हो जाओ जल तो रोती हूँ मैं. सोती जगते सिमरू साजन, मैं देख तुझे निखरू साजन. हम पे आशीष वट भगवान का रहे, संग साजन का सातों जन्म तक रहे. लाल चूड़ी कलाई खनक के कहे, संग साजन का सातों जन्म तक रहे. तेरे संग बसर हो, बाहों में तेरी जीवन गुजर हो. सुख हो या दुख तेरे संग बसर हो. तुझे देख देख मैं इतराऊं, हर जन्म तुझे साजन पाऊं. एक पल की भी जुदाई ये दिल